नमस्कार, मी अपर्णा बेडेकर. माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला झणझणीत भरली कारल्याची भाजी कशी करायची सांगणार आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. घ्यायची आहे. कारले सोडल्यानंतर आपण त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि याला मीठ आतमधून सर्व मीठ लावून घेऊया. आता आपण थोडंसं मीठ घेऊन या सर्व कारल्यांना थोडंसं आतून बाहेरून लावून घेऊयात. अशा प्रमाणे तुम्ही असे हे मीठ थोडंसं चोळून घेऊ शकता. थोडंफारच लावायचं आहे, त्यामुळे भाजी कळसर लागणार नाही. आणि सर्व कारल्यांना मीठ लावल्यानंतर ही कारले 10-15 मिनिटं बाजूने ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपण आपल्या मसाल्याची तयारी करूया. ही भरलेली ही कारली आपण अशा प्रमाणे पिळून घेऊयात. यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे यातला कडूपणा निघून जाईल. बाहेरचं मीठ पण निघून जाईल कारल्याला लावलेलं. अशा प्रकारे हे सर्व कारले पिळून घेतलेले आहेत आणि हे पिळल्यानंतर आपल्याला आता कळक तेलात टाकून तळून घ्यायची आहेत. चला तर तळूया. आज थोडी मोठीच ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व कारले तळून घ्यायचे आहे चांगले होईपर्यंत. पण भाजीला लागणारा मसाला पाहणार आहोत. आता त्यासाठी लागणार आहे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, मिरची पावडर, हळद, धनिया पावडर, थोडासा मसाला, गरम मसाला लागेल, हा कोणताही चालेल. आणि लागणार आहे छोटे काप केलेले कांदे आणि थोडेसे जाडसर कापलेले कांदे, लसणाची पेस्ट, जिरं आणि कोथिंबीर. थोडंसं जिरं घालूया. त्यात हे छोटे काप केलेले कांदे घालूया. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. लसणाची पेस्ट थोडीशी घालूया, नंतर आपल्याला भाजीला लागेल. त्यात नंतर लागणार आहे मिरची पावडर, थोडीशीच घालायची आहे. नंतर आपल्याला भाजीला पण घालावी लागणार आहे, भाजीच्या फोडणीला पण घालावी लागणार आहे. थोडीशी मिरची पावडर, थोडीशी धनिया पावडर, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला. हे सर्व थोडं थोडं घालूया. नंतर आपल्याला भाजी करायसाठी पुन्हा पण घालावे लागेल. आणि यात आपल्याला कूट घालायचं आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. कूट घालायचं, थोडंसं परत करू. आता याला चवीनुसार थोडंसं मीठ घालूया, कारण कारल्याला मीठ लावलेलं आहे. अगदी कमी मीठ घालायचं आहे. सर्व कारले भरून घेऊया. यात भरावा असं भरून घेतल्यानंतर एक एक कारला आपण तयार करूया. अशा प्रमाणे चांगला मसाला भरून घेऊया. अशा प्रमाणे आपली सर्व कारली भरलेली आहेत. सर्व कारली तयार आहेत आता भाजीसाठी. चला तर आता आपण भाजी फोडणी देऊया. आता या भाजीमध्ये मी फक्त मोहरी, थोडीशी साखर, 1 चम्मच साखर आणि अर्ध लिंबू हा मसाला वाढवलेला आहे. आणि यासाठी आपल्याला 1 ग्लास गरम पाणी करावे लागणार आहे. ते बाजूने मी
गरम व्हायला ठेवलेले आहे. चला तर आता भाजीला फोडणी. थोडेसे जिरे, यात आपण घालूया कापलेला कांदा, कांदा थोडंसं होऊ द्यायचं, हलका हलका थोडंसं होऊ द्यायचं आहे. थोडीशी आस मोठी केली तरी चालेल. आता आपलं पाणी गरम झालेलं पाणी बंद के गॅस बंद केला. आता आपण यात घालूया लसणाची पेस्ट. लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टाकावे थोडीशी मिरची पावडर. आता यात आपण घालूया 1 चमचा तिखट. आता आपण घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर आणि मसाला थोडासाच वापरायचा. गरम मसाला वापरायचा, आपण जो वापरतो घरी तो रेग्युलर वापरातला, तो थोडासा घालायचा. आता हे सर्व आपण परतून घेऊ. आता यात आपण घालूया कारली. आणि आपला जर मसाला उरलेला असेल तोही टाकला तर चालेल. हलक्या हलक्या हाताने ही खाली वर कारली खाली वर करायची. हलक्या हलक्या हाताने ही कारली मिक्स करून घ्या. या कारल्याला आपण मीठ लावलेलं होतं आणि मसाल्यात सुद्धा मीठ टाकलं होतं, म्हणून या भाजीत मीठ नाही टाकले तरी चालेल. जसं लागलं तसं चवीनुसार तुम्ही घेऊ शकता, पण अशी काही आवश्यकता पडणार नाही. आता यात घालूया आपण अर्धा लिंबूचा रस आणि 1 चम्मच साखर. आणि पुन्हा ही कारली परतून घेऊया. चला तर आता आपण टाकूया गरम झालेलं हे पाणी. हे पाणी तुम्हाला जास्त लागत असेल, रशाची भाजी जर लागत असली जास्त तर 1 ग्लासही टाकू शकता, नाही तर मग तर शिजण्यापुरतंच टाकावं. मी फक्त शिजण्यापुरतंच टाकत आहे. आपले कारले शिजतील एवढं पाणी आपण यात टाकावं. आणि या कारल्याला अशी चांगली उकळी आल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया, जेणेकरून हे कारले लवकर शिजतील. आता आपली भाजी ही तयार आहे. कारले शिजेपर्यंत 15 मिनिटं ही शिजवून घेतलेली आहे. चला तर आता आपण याला कोशिंबीर घालूया. अशा प्रकारे ही आपली झणझणीत कारल्याची भाजी